पुरुषांना बरेचदा काय वाटतं, मी माझ्या आईचा रिस्पेक्ट करतो, बायकोचा काय रिस्पेक्ट करता? तसं नाही चालत. तुम्ही कुत्र्याला लात मारलं तर कुत्रं चावायला लागेल. हो, प्रश्न नाही. तुम्ही बायकोला काय वागवता? बरोबर. किती चुकीचं वागवतात आपल्या देशात बरेच लोक. शिक्षणाचा संबंध नाही त्याच्याशी, की नवरा बायको म्हणजे आता जनरल काउन्सिलिंग सांगते, पण नवरा बायको मध्ये काय होतं की नवऱ्याला वाटतं मी हिला सुधरवतो, हिचं हे चुकतं, आणि बायकोला वाटतं नाही नाही ह्याच चुकतं, मी याला सुधरवते. तर मग त्याच्यावर त्यांची भांडणं किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा. नमस्कार, कॉमन टू अनकॉमन मध्ये आपलं स्वागत आहे. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आणि म्हणूनच आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी गेली 20-25 वर्ष या स्वर्गातल्या गाठींना नरकात जाताना पाहिले, अनुभवले आणि त्यातून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न केलाय. तर स्वागत करूया कॉमन टू अनकॉमन मध्ये सौ अपर्णा ठकार यांचं. नमस्कार. नमस्कार मॅडम. मला असं वाटतं आज आपण आपला कार्यक्रम सुरू करायच्या आधी डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांना, ज्यांच्याकडनं मी आज जे बोलणार ते सगळं शिकले आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, आजचा आपला विषय हा गेली 20-25 वर्ष तुम्ही अनुभवतायत, तुम्ही पाहतायत. जेवढा जुना आहे तेवढाच आज नवाही आहे, आणि जेवढी अडचणी तेव्हा होत्या तेवढ्याच आजही आहेत, तेवढेच प्रश्न आजही येत आहेत. मॅरेज काउन्सिलिंगच्या बाबतीत लोकांमध्ये अवेअरनेस हा अजूनही काही खेडेपाड्यात म्हणा किंवा गावांमध्ये म्हणा किंवा शहरातही तेवढा झालेला नाही. तर त्या बाबतीत थोडंसं तुम्ही मॅरेज काउन्सिलिंगच्या बाबतीत आम्हाला सांगा. आता मॅरेज आणि काउन्सिलिंग हे दोन शब्द आहेत. मॅरेज म्हणजे मराठीमध्ये लग्न, आणि काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन. आता लग्न म्हणजे काय आणि समुपदेशन म्हणजे काय हे थोडंसं मी सांगते. ओके. तर लग्न, मॅरेज म्हणजे दोन व्यक्तींनी म्हणजे एक स्त्री आणि पुरुषांनी सामाजिक रित्या, कायदेशीररित्या आणि सांस्कृतिकरित्या एकत्र राहण्यासाठी मिळवलेली परमिशन आहे. ओके, बरोबर. तर त्याच्यातनं त्यांना एकत्र राहण्याचं कारण म्हणजे त्यांना दे आर अलाउड टू हॅव सेक्शुअल रिलेशनशिप कायद्या, आणि ते समाजात सगळ्यांना कळावं म्हणून समाजातल्या लोकांना बोलवून लग्न करतात. बरोबर. की आता दोघं याच्या पुढे हे एकमेकांबरोबर राहतील. याच्यामध्ये आपल्याला इमोशनल, फायनान्शियल आणि एज्युकेशनल आणि अशा प्रकारे सर्व प्रकारे त्यांचं एकमेकांशी ऍडजस्टमेंट अपेक्षित असते. बरोबर. तर हे मॅरेज एकदम बेसिक, याच्यामुळे दोन फॅमिलीज जोडतात, त्या मुलीची आणि मुलाची. पहिले ते दोघं जोडल्या जातात आणि मग त्यांची फॅमिली जोडल्या जातात. बरोबर. पण आता काय होतं की सगळ्यांचे आपले आपले पर्सनॅलिटी डेव्हलप झाल्या आहेत, आपल्या आपल्या आवडीनिवडी, वेगवेगळे विचारसरणी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोघांमध्ये, त्या स्त्री पुरुषांमध्ये बरेचदा वाद होतात, समजूतदारपणा राहत नाही, चिघळत जातात गोष्टी. कधी कधी त्याच्यात तिसरी व्यक्ती असते, कधी कधी मुलाची आई, कधी मुलीची आई, कधी आणखीन मित्रमैत्रीण, कोणी पण असू शकतं. तर त्याच्यामुळे मग त्यांचे वाद विकोपाला गेले की त्यांना वाटतं आपण डायव्होर्स घ्यावा किंवा घटस्फोट घ्यावा. पण ते होऊ नये म्हणून आमच्यासारखे काउन्सिलर स्पेसिफिकली मॅरेज काउन्सिलिंग आम्ही शिकलो आहे. म्हणजे डिप्लोमा इन काउन्सिलिंग घेतल्यानंतर पुन्हा 3-4 महिन्याचा मॅरेज काउन्सिलिंगचा वेगळा कोर्स केला, कारण सुरुवातीला कपल आले तर कळायचंच नाही की सांगावं काय. मग सरांना म्हटलं सर कोर्स, मग सरांनी आम्हाला नवीन कोर्स डिझाईन करून व्यवस्थित शिकवलं. तर ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग म्हणजे काय असतं की नवरा बायको, म्हणजे आता जनरल काउन्सिलिंग सांगते, पण नवरा बायको मध्ये काय होतं की नवऱ्याला वाटतं मी हिला सुधरवतो, हिचं हे चुकतं, आणि बायकोला वाटतं नाही नाही ह्याच चुकतं, मी याला सुधरवते. तर मग त्याच्यावर त्यांची भांडणं किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा अबोला जे काय असेल ते असं होतं. वारंवार झालं की त्यांना त्याचा त्रास होतो. मग त्यांना वाटतं माहिती नाही आपण योग्य व्यक्ती निवडली की नाही. तर इथे आपल्याला त्यांना हे सांगावं लागतं की आपल्याला दुसऱ्याला सुधरवण्याची आपल्यावर जबाबदारी नाही, की नवऱ्याला मी सुधरवलं की बायकोला मी सुधरवलं नाही. आपण हाऊ कॅन आय बी द बेटर हजबंड और हाऊ कॅन आय बी द बेटर वाईफ हे आपल्याला बघायचं आहे आणि ते शिकायचं आहे. आणि ते जर ते शिकले ना तर ते काउन्सिलिंग मध्ये आपण सांगतो. काउन्सिलिंग मध्ये आपण आपल्या चुका समजून त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट करून त्या व्यक्तीला ती ओपन माइंडनी शिकायला तयार असली तर आपण त्यांना सुधरवण्याकरता त्यांची स्वतःची तयारी असली तर ते शिकतात आणि आपण ते शिकवतो. बरोबर.
आणि मग ते दोघांनी पण शिकलं व्यवस्थित की त्यांचं लग्न वाचू शकतं, वाचतंय पूर्ण काउन्सिलिंग केलं तर. थोडक्यात तुमच्या काउन्सिलिंगचं त्या दोघांनी ऍक्सेप्टन्स पण फार करणं महत्वाचं आहे, अगदी फार महत्वाचं आहे. हो बिकॉज नुसत्या प्रॉब्लेम्स तुमच्याकडे घेऊन येण्याने हो. किंवा तुमचं काउन्सिलिंग ऐकून हं. आणि त्याची अंमलबजावणीच नाही झाली हं. तर त्याचा उपयोगच नाही. अगदी म्हणून म्हणजे हे आत्मसात करून म्हणजे ऐकणं हं. हेही तेवढंच महत्वाचं आहे. हो रिसिव्हर मोड पण त्यांनी ऑन ठेवला पाहिजे. हो, कारण की स्वतःलाच बदलावं लागतं की माझ्या हा. काय चुका झाल्या या सगळ्या वादविवादात किंवा या जे काय होत आहे त्या दोघांमध्ये. तर माझा रोल मी कसा नीट खेळू, म्हणजे मी भावनेच्या भरात वाहत जाते का, की मी खूपच बौद्धिक दृष्ट्याच बोलतो. मग ते दोन्हीचं आपल्याला समन्वय साधावा लागतो बरोबर. आणि ते त्यांना सांगावं लागतं की ते असं झालं का बघ, पुढच्या वेळी बोलताना ह्याचा विचार कर, माझी काय चूक होते ते लिहून काढ. मग आपण लिहिल्यानंतर आपल्याला चूक कळते, मग त्याची इम्प्रूव्ह कसं करू आपण, मग ते पण आपण लिहितो. मग असं करत करत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये चांगली सुधारणा करून ऍडजस्टमेंट करता येते. खरं म्हणजे काय आहे ना, की आज ऍडजस्टमेंट हा इंटेलिजन्सचा पहिला ऍस्पेक्ट आहे. बरोबर. डार्विननी काय सांगितलं, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अँड एलिमिनेशन ऑफ अनफिट. मग ऍडजस्टमेंट इन द मॅरेज नाही होत म्हणून ते मॅरेज सर्व्हाइव्ह नाही होत. तर कुठल्याही इंटेलेक्च्युअल व्यक्तीला पहिली गोष्ट तो इंटेलिजंट आहे ही ऍडजस्टमेंट करणं. आणि तिथेच कॉन्फ्लिक्ट येतो. नॉट ओनली फक्त मॅरेज, तुम्हाला प्रत्येक रिलेशन मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट ही करावीच लागते. कोणीही असो म्हणजे कितीही तो श्रीमंत असला, कितीही गरीब असला किंवा कितीही मध्यमवर्गीय असू द्या, त्याच्यात भेदभाव नाही. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू ना, नुसतं मनुष्य नाही तर प्राण्याला सुद्धा एक प्रकारची ऍडजस्टमेंट करावी. हो, कारण की नाही तर त्यांचे स्पेसेस एक्सटेंड होते, संपून जाते. म्हणजे ती निसर्गाशी झाली, इथे घरातल्या लोकांशी झाली, मग नवरा बायकोची एकमेकांशी झाली, उद्या मूल झालं तर मुलाशी झाली. आपल्याला सगळ्या लेवलला ऍडजस्टमेंट करतच राहावी लागते. आपण जसं 10वी झालं ना की 11वी आपल्याला खूप कठीण वाटतं, मग 11वी 12वी झालं की फर्स्ट इयर फार कठीण वाटतं. तिथे पण आपल्याला ऍडजस्टमेंट थोडी स्टेप अहेड होते ना. तर अशी सगळीकडे जीवनामध्ये ऍडजस्टमेंट आहे, पण आपल्याला कधी एखाद्या ठिकाणी जमतं, कधी नाही जमत. तर इथे आपल्याला अशी मदत घ्यावी लागली तर आपल्याला त्याची लाज नको वाटायला पाहिजे. ऍडजस्टमेंट ही आपण म्हणतो ना की ही पचनी पाडून घ्यायचीच गोष्ट आहे. तिला वेगळा तुम्ही अजून काही कलगीतुरा लावण्याची गरज नाही. की ती ऍक्सेप्टच केलं पाहिजे. ऍडजस्टमेंट ही इच अँड एव्हरी पार्ट मध्ये आपल्याला करणं. नाहीतर मग लोकांना आता आपल्याला डिप्रेशनच्या केसेस खूप दिसतात. का दिसतात? कारण की त्याचा ऍक्सेप्टन्स आणि ऍडजस्टमेंटच नाहीये की हो बाबा माझं चुकलं किंवा मी 12वी नापास झालो एखाद्या विषयात. मग मला ते ऍक्सेप्टन्स नाही तर मी ऍडजस्टच नाही होऊ शकत की हो मी ऍक्सेप्टच नाही केलं, मी 12वी नापास झालो. मग पुढचं ऍडजस्टमेंट अभ्यास करणं वगैरे कडे लक्षच नाही जात. मी झालोच कसामध्येच अडकतो आपण. तुम्ही 12वी नापास सांगितलं, मी पण आज ऍक्सेप्ट करतो. म्हणजे मी नेहमीच ऍक्सेप्ट करत असतो. मी 12वी 2 वेळा नापास झालेलो आहे. अरे पण 2 वेळा नापास होऊन पण मला त्या गोष्टीचं अजिबात खंत नाही. कारण मी उदाहरणच असं ऐकत आलो, काय होतं सचिन तेंडुलकर पण 10वीत नापास झाले होते, अजून असे होते, अजून बरेचसे ते नापास झाले होते. नापास होणं ही यशाची पहिली पायरी असं समजून मी अशा पायऱ्या 2 वेळा चढलो. पण आजच्या काळात मला या गोष्टीचं समाधान आहे की एका चांगल्या लेवलवरती चांगल्या गोष्टी शिकून मला त्या गोष्टीची खंत नाही, उलट मला शिकायला खूप मिळालं त्या अपयशातनं. अगदी बरोबर आहे. पण त्यावेळी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जे पॉझिटिव्ह दिलं ना की नाही होतं बा आयुष्यात काय सगळेजण सतत यशस्वी नाही होतं कधी, हे जे तुम्हाला सांगितलं ना ते महत्वाचं आहे, ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं. पण तेच जर तुमच्या आई वडिलांनी म्हटलं असतं की हे काय असं कसं नापास झालं, आम्हाला तोंड दाखवायची लाज वाटते, की तुमच्या मनावर वाईट परिणाम झाला असता. ते आजकाल जरा जास्ती होत. त्याच्यामुळे मुलांना नापास होण्याची भीती वाटते. म्हणजे नापास नको व्हायला वगैरे सगळं ठीक आहे, पण झालंच तर ऍक्सेप्टन्स हवा आणि मग वरती निघतायत. बरोबर. मला काही आपल्या आत्ताच्या काळातल्या मॅडम, जसं आपण म्हणतो मॅरेज काउन्सिलिंग हा फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. फक्त काय झालं की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांपर्यंत मॅरेज काउन्सिलर पोहोचलेले आहेत आणि गोष्टीही पोहोचलेल्या आहेत. पण आजच्या काळात आपण जे म्हणतोय ह्या बदलत्या आणि फार फास्ट मोड मध्ये आलेल्या या जमान्यामध्ये काही क्वेश्चन्स पडलेले आहेत. ते पूर्वीच्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त एकदम वेगळे प्रश्न आहेत. आज मी तुम्हाला ते विचारतोय. म्हणजे असं समजून घ्या की हे आजच्या पिढीचे किंवा पूर्वीच्या पिढीचेच प्रश्न आहेत, फक्त त्यांना एक नवीन त्याला नवीन स्वरूप आले त्याला. माझा पहिला प्रश्न मॅडम, असं कधी तुम्हाला वाटलंय का की कुठल्या कपल्सच्या गोष्टी ऐकून ज्या तुमच्याकडे आलेत
त्यांच्या गोष्टी ऐकून, त्यांचं सगळं बोलणं ऐकून, त्यांचं प्रत्येक 1 to 1 पण काउन्सिलिंग झाल्यानंतर पण तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा रे तुम्ही डायव्होर्सच घ्या, तुमचं आयुष्यात काहीही होऊ नाही शकत? तर तो किस्सा आम्हाला सांगा. होतं असं बरेचदा. आम्ही पहिलं सेशन कधी पण एकत्र नाही घेत, वेगळं वेगळं घेतो दोघांचं, कारण की दोघांना एकमेकांच्या कंप्लेंट्स असतात आणि त्या जर आम्ही समोरासमोर घेतलं तर इथे भांडण सुरू होऊ शकतं. पण कधी कधी जो सफरर असतो ना तो काउन्सिलिंगला, म्हणजे नेहमी सफरर हा काउन्सिलिंगला येतो. म्हणजे समजा आता एखाद्या स्त्रीला नवरा त्रास देतोय, दारू पिऊन येतो, मारतो, तर ती सफरर आहे, काउन्सिलिंगला ती येते. पण ऍक्च्युअली कल्प्रिट तो आहे. कल्प्रिट किंवा कल्प्रिट न म्हणता आपण म्हणू की जो त्रास देणारी व्यक्ती ती आहे, बदलायला तिने हवाय, पण ती येतच नाही है ना. बरोबर. अशा केसेस येतात. आणि बरेचदा काय होतं, स्त्रियांमध्ये थोडंसं धाडस नसतं की मी घटस्फोट घेऊ, कारण की आपल्या इथे आता साधारण आपण मोलकरणींचं म्हणतो, पण मी तुम्हाला सांगते चांगल्या सोसायटीमध्ये पण बरेचदा नवरे बरेच प्रकारचा त्रास देतात. बायकोला पैसे देत नाही घर चालवायला, बायकोला नोकरी करू देत नाही, कमी पैशात तू सगळी कामं, म्हणजे तसे पाहिलं तर ते हाय सोसायटीत राहतात, पण त्यांना वाटतं की बायकोने झाडू पोछापासून सगळी कामं घरी केली पाहिजे, पैसे वाचवले पाहिजे, कमवत नाही. तर बरं काय असतं की ह्या बायका शिकलेल्या असतात, पण हे यांना कमवायला घराबाहेर नाही जाऊ देत नाही. आणि मग काय होतं की मग जो त्यांना मग त्यांना लग्नाला 10-12 वर्ष बरी गेली की मग थोडा थोडा त्रास सुरू होतो. मग नवऱ्याला वाटतं की बाकी बायका बाहेर चक्की स्मार्ट आहे, ही कशी घरची आहे, म्हणजे घरी अशी घरी बसली असते, नुसती गृहिणी आहे वगैरे. आणि किंवा काय वाटतील ते त्रास असतात त्यांचे, काय डोकं चालतं आपल्याला माहिती नाही. पण माझ्याकडे एक केस अशी आली की तो नवरा म्हणजे मला बोलायलाही बरं नाही वाटत आहे, पण बायकोला चिमटे काढणं, तिचे कपडे फाडणं, ती झोपली असली की किंवा बाहेर गेली की असं काही पण करायचा, हॅरेसमेंट. आणि तिच्याकडे ना तसं प्रूफ नव्हतं राहत की ते त्यानेच केलं, कारण तिला कळणार कसं की त्याने केलं. पण तिला माहिती होतं की त्याने केलंय, पण असं काही तिने फोटो बिटो नव्हता काढला. तर तिला कोणाला सांगितलं की कोणी तिच्यावर विश्वासच नाही ठेवायचा की तुझा नवरा एवढा कमवतो, असं थोडी करणार आहे. आणि मग त्याच्याकरता त्याला जसं हवं तशी ती वागत नव्हती. आणि तिचं म्हणणं की नाही, आता आपल्याला काही ना काही गोष्टींमध्ये मर्यादा पाहिजे. त्याच्यामुळे ते कॉन्फ्लिक्ट खूपच जास्ती झालं. आता तिचा नवरा दुसरीकडे कुठेतरी राहतो आणि ती राहते पुण्यात मुलांबरोबर, पण तिचा नवरा येऊन जाऊन असतो, पण आला की प्रत्येक वेळी तिला बराच हॅरॅस करतो. म्हणजे अजूनही तरीही सोबत आहेत ते? म्हणजे ती म्हणते की मी डायव्होर्स नाही घेऊ शकत, कारण मुलांचं शिक्षण वगैरे कसं होईल, म्हणजे मला नाही, मुलं तिची आता 12वी 11वी अशी आहेत. आणि म्हणजे आपण जनरल जस्ट एक विचारतो की त्या लेडीजचं शिक्षण नाही झालेलं? नाही, त्या MCA केलंय त्यांनी. लग्नाच्या आधी नोकरी होती कम्प्युटरमध्ये, कम्प्युटर फील्डमध्ये, म्हणजे IT सेक्टरमध्ये. एवढं असूनही पण त्यांनी करू नाही दिली. म्हणे मी कमवतो ना चांगला, आपल्याला काय कमी आहे. तर मग तिने पण, म्हणजे अशा बायका जातात ना भावनांमध्ये वाहवत, तिने ऐकलं ते. मग आता तिला त्या MCA वर इतकी वर्ष झाल्यावर थोडी नोकरी मिळणार. आणि मग पहिले 10-12 वर्ष चांगली सुखाची गेली. ती नेहमी सांगते की खूप सुख दिलं याने आधी मला. मग आता त्यांनी म्हणजे त्याचा शोधही नाही घेतला की आता असं का वागतो, म्हणजे त्यांनी स्वतःहून बदलायचा विचारच नाही ठेवला? नाही, तो तर काउन्सिलिंगला येण्याचा प्रश्नच नाही. पण ती म्हणते आता मला, म्हणजे ती म्हणते मी विवश आहे, मला जाऊ दे, काही नाही. मी तिला बरेचदा सांगते की तू पोलीसची मदत घे, एखादी कंप्लेंट कर. ती म्हणते मला मारूनच टाक, पण मला मुलांचं सगळं नीट मार्गी लावायचंय म्हणून मी सगळं कॅरी करते. थोडक्यात ऍडजस्टमेंट म्हणजे नको असलेली ऍडजस्टमेंट आहे. बायकांमध्ये ना समजा माहेरच्यांनी सपोर्ट नाही केला ना तर कधी कधी धारिष्ट्य कमी पडतं, हिंमत नाही होत त्यांची स्टेप घेण्याची, इच्छा असली तरी. निर्णय क्षमता फार महत्वाची असते. म्हणजे निर्णय तिचा जरी झालेला असला तरी तिला प्रॅक्टिकली तिला ते कठीण वाटतं, कारण की सोर्स ऑफ इन्कम काही नाहीये आणि त्यांनी नाही दिले तर कसं करणार. ऍक्च्युअली याच्यामध्ये सर्व स्त्रियांना कायद्याची खूप मदत आहे, पण ती कमी पडते. म्हणजे आपण किती सपोर्ट केला म्हणजे जाऊ दे चाललंय ते बरं. थोडक्यात मग त्याच्यातनं त्यांनी स्वतःहून डिसिजन घेतला तरच उपयोगाचा, अदरवाईज कोणीच काही नाही करू शकत, ना पोलीस ना न्याय व्यवस्था. तिला आता एवढं क्लिअर झालंय की जे आहे ते तिने ऍक्सेप्ट केलंय आणि ती थोडीशी दुर्लक्ष करायला शिकली. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात मॅडम आपण. काउन्सिलिंग करता करता तुम्हाला
असं कधी झालंय की कुठले क्लायंट आपल्याकडे आले आणि त्यांच्या गोष्टी ऐकून स्वतःच्याच मॅरेजवरती किंवा अशा गोष्टींवरती डाऊट घेतलाय? नाही, ते कधीच होत नाही, कारण आम्हाला ऍज अ काउन्सिलर ह्याचं ट्रेनिंग पूर्ण दिलं असतं की त्यांचा कचरा आपल्या डोक्यात नाही आणायचा. त्यांचा कचरा कचऱ्याच्या डब्यात. तर तो म्हणजे कचरा म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं असलं तरी तसा तो त्यांनाही त्रास देणारा कचरा आहे. बरोबर बरोबर. तो साफ करायला ते आपल्याकडे येतात. तो आपल्यामध्ये नाही घ्यायचा. नाही त्याचा म्हणजे दुसऱ्याचा कोणताही प्रॉब्लेम असला तरी मला काहीही परिणाम होत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण काय होतं बऱ्याच वेळेस कधी कधी जसं तुम्ही मगाशी सांगितलं की फार भावनिक होऊन पण चालत नाही. मग कधी कधी काही जण असे भावनिक होऊन ते स्वतःवरती काही गोष्टी अशा करतात की त्यांचं दिवसभरात त्याच गोष्टी त्या डोक्यात फिरत राहतात. म्हणजे काउन्सिलर हा पार्ट नाही, त्याच्यात समजा फ्रेंड सर्कल असेल किंवा यांच्याजवळ कोणी काही आपलं मन मोकळं करत असेल तर अशा कंडिशन मध्ये त्यांच्या डोक्यात सारख्या त्याच गोष्टी चालतात आणि आपला जीवनशैली विसरून त्यांच्या जीवनशैलीमध्ये इन्व्हॉल्व होऊन जातो. नाही, त्याला पण काही शब्द आहेत. त्याला तसं नाही आम्हाला शिकवलेलं आहे की तसं नाही होऊ द्यायचं आपलं. आणि कधी कधी एखादी केस जशी आत्ता जी सांगितली तीच केस, तर अशा वेळी मग आपण थोडं घरच्यांशी बोलतो. म्हणजे नाव न घेता आम्हाला सांगता येतं. तसं आपल्याला काउन्सिलिंग मध्ये खूप प्रायव्हसी ठेवावी लागते. म्हणजे आपण समजा डॉक्टरकडे गेलो, आपल्या जनरल फिजिशियनकडे, तर डॉक्टर आपल्याला सांगतात का आत्ता ना जोशी येऊन गेले, त्याला हागवण लागली आहे, देशपांडे आले त्यांना ना उलट्या होतात, सांगतात का आपल्याला? तसं आम्हाला कोणाला काही सांगता येत नाही नाव घेऊन. पण आपण कधी जरी सांगताना असं डिस्कस करू शकतो, ही केस तशी केस, विदाउट टेकिंग द नेम ऑफ द क्लायंट. बरोबर बरोबर. पुढचा प्रश्न घेऊ मॅडम. असं आजही आपण म्हणतो, मगाशी मी विचारलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मॅरेज काउन्सिलिंगच्या बाबतीत अजूनही बऱ्याच लोकांचा जागृती नाहीये किंवा अवेअरनेस नाही तेवढा. त्यांच्या मनातला असा डाऊट आहे की मॅरेज काउन्सिलिंग करून लग्न खरंच वाचतात की नुसतं पैसा आणि वेळेची बर्बादी? आता मी ह्याच्याकरता तुम्हाला मॅरेज काउन्सिलिंगचा थोडासा इतिहास सांगते. जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं, ओके, तेव्हा काय झालं की युरोप मधले खूप पुरुष मेले आणि बायकांना घराबाहेर स्त्रियांना कामा करता यायला लागले. ओके. आणि पुष्कळ बायका मग वेगवेगळी कामं करायला शिकल्या. आणि काही घरामध्ये जेव्हा पुरुषही होते आणि बायकाही घराबाहेर पडल्या, तेव्हा त्यांच्यामध्ये पहिले कॉन्फ्लिक्ट झालं. आणि 1920 मध्ये फर्स्ट मॅरेज काउन्सिलिंग जर्मनीमध्ये सुरू झालं. ओके. आणि तेव्हा तर त्यांना कारण की काय झालं, तेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर पुरुषांची संख्या कमी झाल्यामुळे बायका घराबाहेर पडल्या नोकरी करायला. आणि त्याने समाजामध्ये बदल झाला. त्याच्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात बदल झाला. हे पहा, ह्याच्यामध्ये काय आहे की फिजिक्समध्ये किंवा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीमध्ये कुठलाही नवीन शोध लागला, कुठलाही, म्हणजे तुम्ही समजा उदाहरण घेतलं की मोबाईल आला, टीव्ही आला, फोन आला, म्हणजे साधा फोन आधी, हे सगळे कुठलेही शोध लागले की त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम होऊन काउन्सिलिंग बदलतं. बरोबर. सायकोलॉजिकल इश्यूज बदलतात आणि ते कंटिन्युअस होतच राहतं. तर ते फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये पहिल्यांदा असं झालं की बायका घराबाहेर पडल्या आणि तांत्रिक गोष्टी शिकायला लागल्या आणि त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फरक झाला. आणि म्हणून पहिल्यांदा मॅरेज काउन्सिलिंग आलं. आपल्या देशात कसं झालंय की आपल्या देशात घटस्फोट हा शब्दच नव्हता, आपल्या कन्सेप्टच नव्हत्या, वेगळं होणं काहीच नाही, स्त्रीनी पुरुषाबरोबर विलीन व्हावं हीच आपल्या धर्माची शिकवण किंवा आपल्या देशात असाच कन्सेप्ट आहे. तर नंतर आता बायका शिकायला लागल्या, हळूहळू घराबाहेर जायला लागल्या कामानी. आता तंत्रज्ञान त्यांच्या आयुष्यात आलं आणि मग त्यांचे थिंकिंग आणि पुरुषाचं थिंकिंग बदललं. बायकांना कसं वाढवलं इतकी वर्ष, हजारो, की तुला तू म्हणेल ते ऐकायचंय, ते सासू सासरी सांगतील तसं वागायचंय. आता तू इथून गेली की तुझं प्रेतच म्हणजे प्रेतच निघेल, इथे यायचं नाही, आलं तरी माहेरपणाला 1 महिना 15-20 दिवस असं यायचं. तसं आता काहीच राहिलेलं नाही. बऱ्यापैकी चेंजेस झाले. बायका स्वतः कॉन्फिडेंटली विमानापासून सगळं चालवतात. मग त्यांच्या आयुष्यात पूर्वीपेक्षा प्रश्न राहणार नाही जास्ती. आता आपलं ऑपरेशन सिंदूर तेही दोन्ही बायकांनीच लीड केलं. हो. तर त्यांना किती क्रिटिसिझम झालं त्याच्यावरती पण काय काय बायकांना. तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे प्रश्न येतात ना, ते सोडवायला आपण दोघं कमी पडतो. कारण आपण एक ठराविक साच्यातनं विचार करत आलोय की नाही आपलं पटलंच पाहिजे बाबा,
आपल्या दोघांचा एकमेकांशी वाद नको व्हायला. परंतु तसं नाही ना होत, किंवा वाद झाला तर आपण तो सॉल्व्ह कसा सोडवायचा हे आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला पूर्वीच्या काळी घरातले मोठे लोक त्याच्यामध्ये मदत करायचे की अरे असं नको करू, सोडून दे, तिलाही समजवायचे, रागवू नये. आता आपण विभक्त कुटुंबात राहतो, मग आपल्याला असं गाईड करणारं कोणी नाही. आणि आपल्याला काय आहे ना की आपले प्रॉब्लेम आपण आजकाल कोणाला सांगत नाही. आपण सफर करू, वाटल्यास तर काय वाटेल ते होऊ दे, पण सांगायचं नाही. ती एक भिंतीच्या आत राहिलं पाहिजे आपल्या. एक म्हण आहे ती, दोघात तिसरा. दोघात तिसरा. तर पण तो तिसरा जो असतो ना, जसं आम्ही काउन्सिलर म्हणून जर आपण म्हटलं तर आम्ही वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने प्रश्नाकडे बघतो. एक्झॅक्टली घेतलं घेतल्याच तरच ते काउन्सिलिंग होईल ना. म्हणजे आम्ही असं नाही म्हणत असं कसं तुझंच चुकलं, नवऱ्याशी असं नको बोलायला. नवऱ्याला म्हणायचं अरे तू असं का बोलला बायकोला, आम्ही असं का हे करत नाही. जे झालं ते आम्ही ऍक्सेप्ट करतो. मग तुला काय वाटतं तुझी कुठे चूक झाली, असा प्रश्न त्याच व्यक्तीला विचारतो. मग ती व्यक्ती म्हणते की माझं कदाचित असं चुकलं असेल किंवा तसं असेल. हो का, पहा बरं विचार करून काय चुकलं. कारण की आपल्याला काउन्सिलिंग मध्ये आपली मतं त्या व्यक्तीवर नाही लादायची. आपल्याला त्या व्यक्तीतले चांगले गुण बाहेर काढून तिला त्या भावनांमधनं आणि त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायला मदत करायची. आणि त्याकरता तिला बदलावं लागेल. त्या व्यक्तीला जी कोणी आली, ती नवरा असेल नवरा, बायको असेल बायको, दोघं असतील तर दोघांनाही. आणि तो बदल झाला ना की त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि मग ते एकमेकांना पहिले स्वतःला समजून घेतात आणि मग ते एकमेकांना समजायला लागतात. मग त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग, समजूतदारपणा, आणखीन ऍडजस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू येतात. आणि मग ते प्रत्येक स्टेपला ते माझ्याशी बोलतात. बरोबर की मॅडम असं झालं, मग मी आता काय करू. समजा प्रश्न पडला तर, नाही पडला तर ते म्हणतात मला खूप छान कॅरी करता आलं, मी याच्यातनं निघाले, असं सगळं सांगतात ते. थोडक्यात बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, बोलता आलं पाहिजे बस. हो, तुम्ही तुमचा प्रश्न नीट सांगितला तर आम्ही तयार आहोत मदत करायला. परंतु आणि आम्ही इकडचं तिकडे नाही सांगत. इव्हन नवरा काय म्हणाला बायकोला नाही सांगत, बायको काय म्हणाली नवऱ्याला नाही सांगत. म्हणजे तिने वाटेल तितक्या त्याला शिव्या दिल्या किंवा त्यांनी वाटेल तितक्या तिला शिव्या दिल्या, किंवा अशीच आहे तशीच आहे म्हटलं तरी आम्ही एकही शब्द एकमेकांना सांगत नाही. बरोबर. कारण की आम्हाला तशी परमिशनच नाही. आणि वी आर नॉट द जजेस की आम्ही ठरवू तुमचं काय होईल. नाही, आम्ही तुम्हाला मदत करतोय की तुम्ही या प्रॉब्लेम मधनं बाहेर येऊन नॉर्मल सगळं जीवन आपलं एकमेकांबरोबरचं कसं घालवायचं. आणि आपण दुसऱ्याला बदलायचा ठेका नाही घ्यायचा की नाही माझ्या नवऱ्याला मी बदलणारच आहे, बघते आता वगैरे, असं काही नाही. आपण स्वतः बदललं ना की बरेचदा काय होतं की फक्त नवराच येतो आणि बायको यायला तयार नसते. बरेचदा बायकोच येते, नवरा यायला तयार नसतो. पण मग ती व्यक्ती बदलली ना की दुसरी व्यक्ती बदलून दुसरी व्यक्ती बरेचदा येते, पण 100% टाइम्स येते असं नाही. हा, थोडक्यात म्हणजे विचार की बाबा चला कधीतरी ही बोलते आपण गेलं पाहिजे, कधीतरी ती बोलते आपण गेलं पाहिजे, कधीतरी तो बोलतो आपण गेलं पाहिजे. म्हणजे आज बाहेर जायचंय, बरेच दिवस झाले तू बोलली नाही काय, बाहेर जायचं चला आपण जाऊया. हा विचारसरणीचा प्रश्न तुम्ही पॉझिटिव्ह घेता की निगेटिव्हली घेतात? नाही जायचं म्हटल्यानंतर ते वादच होणार. समोरची इच्छेचा रिस्पेक्ट पण तेवढा ठेवता आला पाहिजे. बरोबर. आणि रिस्पेक्ट म्हटल्यावरती रिस्पेक्ट बद्दल पुरुषांशी खूप बोलावं लागतं, हे मात्र मी म्हणते. म्हणजे मी तुम्हाला सांगते, कित्येक केसेसमध्ये मी जोकोविच म्हणून आपला टेनिस प्लेअर आहे, आपला म्हणजे टेनिस प्लेअर आहे. तर जोकोविचच्या मॅच मध्ये तो अगदी जिंकायला चालला होता. बहुतेक ती मॅच मला वाटतं फ्रेंच ओपन होती, मला नक्की नाही आठवत, पण मोस्टली ती फ्रेंच ओपन होती. आणि तो जिंकायला चालला होता की नाही, किंवा साधीच होती बहुतेक, कुठले पण हे नव्हते, म्हणजे सिडेड नव्हती, अशी कुठली वेगळी होती. पण त्याच्या हातनं त्याला राग आला तर त्याने असा चेंडू आपटला, तर तो तिथल्या लाईन्समन जो एजेड होता त्याला लागला इथे डोक्याला. तर रेफरीने मॅच थांबवली, म्हणजे तू हारला आणि तो जिंकला. ऍक्च्युअली जोकोविच जिंकत होता, कारण त्याचं म्हणणं यू हॅव डिसरिस्पेक्टेड दॅट ओल्ड मॅन. इथे ह्याला रिस्पेक्ट म्हणतात. पुरुषांना बरेचदा काय वाटतं, मी माझ्या आईचा रिस्पेक्ट करतो, बायकोचा काय रिस्पेक्ट करायचा. तसं नाही चालत. तुम्ही कुत्र्याला लात मारलं तर कुत्रं चावायला घेत, हो प्रश्न नाही. तुम्ही बायकोला काय वागवता. बरोबर. किती चुकीचं वागवतात आपल्या देशात बरेच लोक. शिक्षणाचा संबंध नाही त्याच्याशी. पण मॅडम, म्हणजे नुसतं बायकांच्याच बाबतीत नाही, पण आजच्या कंडिशनला फक्त पुरुष नाही तर बायकाही तेवढंच त्याला कारणीभूत असं आहे.
असं नाही वाटत का तुम्हाला की बऱ्याच ठिकाणी त्याही डिसरिस्पेक्टच करतात पुरुषांचा, की हे- त्या गोष्टी कधीच माहिती की आपला नवरा असा नाही तसा नाही, तो कधीच आपलं हे करणार नाही, पण त्या गोष्टीचा त्या कधी फायदा उचलतात असं नाही वाटत का? आहे आजच्या कंडिशनला हो नाही आहे. फक्त पहिल्यांदा कसं होतं ना की आम्हाला सांगावं लागायचं की ते असं नाही, म्हणायचं नवऱ्याला की माझ्याशी नीट बोल. पण आता तर बायका अरेला कार्य करायला लागले, कारण की चेंज कशामध्ये झालाय, भौतिक सुखांमध्ये झालाय, मेंटॅलिटीत झालाय का नाही. माझ्याकडे मोठी कार आली मी कशी चालवीन, हा चेंज झालाय. पण मी ती रिस्पेक्टफुली चालवली तर मी नीट राहीन, हे नाही झालं. मी नीट राहील आणि गाडी नीट राहील. आज तुम्ही खराब पद्धतीने कार चालवली, तुमची कारही खराब होईल आणि तुम्ही पण जगता की मरता माहित नाही. मग ते असं आपण मिसयूज ऑफ ऑल, म्हणजे सगळे आपल्याला जे साध्य मिळाली आहे, जे इतके सगळे शोध वैज्ञानिकांनी लावले, त्याचा जो फायदा मिळालाय, त्याचा सगळेजण गैरफायदाच घेतात आहे. ती स्त्री असो की पुरुष असो. बरोबर. मग ती पैसे कमवते तर तिलाही माज येतो, पुरुषाला येतो तसा. तिलाही वाटतं की मी कशाला ऐकून घेऊ, मी एवढं कमवते, आणून देते, सगळं करते, तरी हा माझा ऐकत नाही. किंवा तो ऐकत असेल तर ती डोक्यावरही बसते. सगळेच प्रकार असतात आजकाल. बरोबर. आपल्याला माहितीच नाही कोणत्या कपलमध्ये प्रत्यक्षात काय खरं खोटं, अनलेस म्हणजे. आणि त्याच्यातही बरेचदा काय होतं की नवरा पहिला, कोणी पण पहिला आलं नवरा बायको, एक सांगतो नंतर दुसरी आलेली व्यक्ती एकदम एक्झॅक्टली अपोजिट सांगते. मग आपण कोणावर विश्वास ठेवायचा आहे की नाही? बरोबर. म्हणजे आम्हाला तर प्रश्नच पडतो, माहिती नाही कोण खरं, पण आम्ही काहीच नाही करत, आपोआप समोर येतं जे असेल ते. म्हणजे त्यांनी जर काउन्सिलिंग कंटिन्यू केलं तर हळूहळू करत आपोआप समोर येतं कोण खरं कोण खोटं. बरोबर. पण पहिल्यांदा थोडंसं कन्फ्युजन होतं, माहिती नाही बाबा कोण खरं आहे, आपल्याला असं होतं. तर बायका आता कुठल्याच बाबतीत कमी नाही आहे. जसं त्या विमानतळ चालवतात तसं त्या नवऱ्याला झोडपतात पण आजकाल. बरोबर. हे मी अनुभवावरनं नक्कीच सांगू शकते. म्हणजे पहिले पुरुषच जोडपायचे, आता बायका जोडपतात. पुढचा प्रश्न मॅडम, लग्न हे केवळ संस्कार न मानता एक इव्हेंट झालाय, म्हणजे आपण म्हणतो फक्त सेलिब्रेशनचा मुवमेंट झालाय, सेलिब्रेशन संपलं की नातंही संपलं, अशातला प्रकार झालाय लग्नाच्या बाबतीत. ही धारणा आजच्या पिढीमध्ये, कपल्समध्ये ही खूप पाहण्यात मिळते. फॉर एक्झाम्पल, म्हणजे मला असं माझ्या प्रश्नाचं थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो की अमुक अमुक एन्जॉय झाला पाहिजे, अमुक अमुक एन्जॉय झाला पाहिजे, अमुक अमुक एन्जॉय झालाय तरच आपलं लग्न टिकेल. लग्न किंवा ते एन्जॉय नाही झालं तर लग्न नाही टिकणार. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लग्न हा इव्हेंट झाला आहे. मेकअप एखाद्या ऍक्ट्रेस सारखा केला जातो, साधं प्री वेडिंग शूट होतं, त्याच्यामध्ये पण जशी काही ती परी आहे वगैरे असं सगळं ते दाखवतात. म्हणजे त्यांना तसं करायचं असतं. पण ह्याच्यातनं काय साध्य होतं ते मला खरंच नाही माहिती, म्हणजे कशाचं समाधान मिळतं. पण इथे मला हे एक म्हणावं असं वाटतं की पालकांचे संस्कार कुठेतरी कमी पडतात आणि थोडं मित्रमैत्रिणींचा प्रभाव असतो, त्यांचं सिलेक्शन ऑफ फ्रेंड्स कसं आहे ते बघायला पाहिजे. नंतर जॉब आला, पैसे हातात आले की कधी उधळण्याची जी सवय लागलेली आहे आज साधारण आपल्या समाजात, तर ते कुठेतरी थांबायला हवं. पण हे व्यक्तीवर असतं. आता माझ्या माहितीत 1-2 लोकांनी खूप साधे लग्न केले. एक्झाम्पल सांगू शकाल मॅडम, कसा तो साधेपणा कसा त्यांनी टिकवला? म्हणजे या काळातही साधेपणा टिकवणाऱ्यांचं प्रमाण हा आपण जर म्हटलो की कमी आहे, 5% असेल, म्हणजे तो 5% इतर 95% लोकांवरती कसा प्रभावशाली असेल, म्हणून ते कसं एक एक्झाम्पल म्हणून सांगाल का? तर तिने म्हणजे आता हे घरचंच आहे, माझी भाचीच आहे, पण ती स्वतः पण काउन्सिलर आहे. ओके. आणि एकदम लँडेड. ती नोकरी करते काउन्सिलर म्हणून. तर तिने तिचं लग्न लव्ह मॅरेज ठरवलं आणि आई वडिलांनी ते ऍक्सेप्ट केलं. आणि ते दोघंही नवरा बायकोनी जेव्हा लग्न झालं, प्री वेडिंग शूट वगैरे काही नाही, साधं तिने लुगडं नेसलं, त्याने धोतर नेसलं, नो मेकअप आणि साधा अंतरपाट घालून आदल्या दिवशी सीमंती झाली. व्यवस्थित लग्न, डान्सेस नाही, काही नाही, सगळे मस्त सगळ्यांची गप्पा करत बसले. रात्री आम्ही चांदण्यात बसलो, सगळं छान साधं लग्न केलं. सकाळी उशिराचं लग्न होतं तर रात्रभर, म्हणजे रात्री बराच वेळ गप्पा मारल्या, मित्रमैत्रिणी होते, सगळे आम्ही एकत्र राहिलो, खूप छान साधं लग्न केलं. दुसऱ्या दिवशी दोघांनी वाढलं लग्नात की आमचं लग्न आहे ते आम्हाला असं एन्जॉय करायचं. तर लग्नात प्रत्येकाला असं, आमच्या लग्नात तुम्ही आले तर ही जिलबी घ्या असं करून असं वाढलं. तर हे, आणि असं नुसते फोटो शूटिंग साठी आले वगैरे असं काही नाही केलं, सगळे विधी व्यवस्थित केले.
तर नाही तर आता जनरल आता खूप छान सप्तपदी इव्हेंट झाला हा. सप्तपदी जी आहे आपल्या हिंदू लग्नामध्ये, सप्तपदी बरोबर बरोबर अग्नीला साक्षी देऊन ती पूर्ण झाली की लग्न झालं. बरोबर तर बरोबर. तिच्यामध्ये पण खूप चांगल्या ह्यांनी केलं त्यांनी सप्तपदी. तर ते लग्न मी म्हणजे मला पण खूप आश्चर्य वाटलं की हिने मेकअप वगैरे केला नाही. मी तिला म्हटलंय का गं तू मेकअप नाही केला, नाही म्हणे मावशी मी अशीच चांगली आहे. तो कॉन्फिडन्स मला तिचा खूप आवडला. म्हणजे आपण काय करतो, आम्ही प्रीमॅरिटल क्लिअर एक्झॅक्टली अशा व्यक्तींसोबत असं एक लाईन मध्ये समोरच्या माणसांचे सगळे बॅरिकेड तुटले जातात ना, की यार किती क्लिअर आणि किती छान थॉट्स आहेत आणि सिम्पल आहेत. ह्याच्यासाठी सिम्प्लिसिटी इज द ब्युटी. येस, याच्यासाठी आपण प्रीमॅरिटल काउन्सिलिंग घेतो. तर प्रीमॅरिटल काउन्सिलिंग मध्ये आपण काय करतो, पहिलाच प्रश्न असतो मी कोण आहे. म्हणजे आतापर्यंत माझं वागणं, बोलणं, माझ्या उठण्या बसण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, भावना एक्सप्रेस करण्याची पद्धत, हे सगळं म्हणजे मी. आणि मग त्याच्यातनं माझ्या आवडीनिवडी आणि असे बरेचसे प्रश्न आहेत की ज्याच्यातनं आपण त्या व्यक्तीला तुझे निगेटिव्ह पॉइंट्स, पॉझिटिव्ह पॉइंट्स असं सगळं विचारून मॅरेज बायोडाटा तयार करतो. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी जो कोणी आले प्रीमॅरिटल करतात, म्हणजे त्यांना मी स्वतः कोण आहे हे नीट कळलं ना, की मला कसा पार्टनर हवाय ते कळतं. बरोबर. की मी कशा प्रकारच्या व्यक्तीशी ऍडजस्ट होऊ शकते किंवा शकतो. आणि मग दुसरा पार्ट येतो मॅरेज प्रीमॅरिटल काउन्सिलिंगचा, बायोडाटा फॉर युअर पार्टनर. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता कसं असतं की पहा, डॉक्टर आहे समजा एखादा मुलगा, आणि त्याला वाटतं की डॉक्टर नाही दुसरी असली तरी चालेल मुलगी मला. पण मुलीला एक माहिती नसतं की डॉक्टर दिसायला चांगलं, समाजात खूप प्रतिष्ठा, पण पैसा भरपूर, शिक्षण छान, पण तो दिवसभरातनं रात्री 10 पर्यंत, सकाळी 10 ते रात्री 10 अवेलेबलच नसतो, कारण त्याचे ऑपरेशन, मग संध्याकाळी लोकांची वेळ आहे म्हणून 6 ते 10 त्याची प्रॅक्टिस. मग आपल्याला तिला हे सांगावं लागतं की तुला डॉक्टर किंवा त्यालाही डॉक्टर नसलेली बायको हवी आहे, पण मग तुला जर तयारी असेल तर तुला ही ऍडजस्टमेंट करावी लागेल, कारण की तो संध्याकाळी तुझ्याबरोबर फिरायला आठवड्यातले 5 दिवस अवेलेबल नाही. तुला तुझा वेळ तुझ्या कामात घालवावा लागेल. म्हणून मग डॉक्टर बाईशीच लग्न करतात, कारण की ते दोघंही तिथपर्यंत ते बिझी राहतात. मग त्यांना ते प्रश्न एकमेकांची माहिती असतात. पण दुसऱ्यांशी जर केलं तर त्यांना आपल्याला हे सांगावं लागतं की ही अशी ऍडजस्टमेंट. तर हे सगळं शिकायला लागतं, समजून घ्यावं लागतं. मी कोण समजलं, समोरचा कोण समजला, तो समजण्याची कुवत डेव्हलप करावी लागते. की अरे मला तर मी एवढा विचारच नव्हता केला की मला कसा नवरा हवा, मला IT सेक्टर मधलाच हवा, जे काय असेल ते मला क्लिअर माहिती पाहिजे प्रत्येक. आणि त्याचे काम करण्याची, समजा आता बरेचदा काय होतं मराठी लोकांमध्ये, कोणी बिझनेसमॅन असला ना की मुली नाही सांगून येत, कारण की त्यांना नोकरीच अट्रॅक्शन असतं. बरोबर. तर खूप बिझनेस चांगला चाललाय तरी पण बाकी समाजांमध्ये असं नाही आहे. मराठी समाजामध्ये प्रॉब्लेम आहे, बिझनेसमॅनला पटकन बायको बरेचदा नाही मिळत. अशा केसेस झाल्या म्हणून मी सांगते, आता ते बदलत पण राहत असेल. तर त्यांना समजावून सांगावं लागतं की बिझनेस करायला पण हिंमत लागते आणि तो सेटल झालेला आहे, तू पण साईड बाय साईड तुझं काय करू शकते याचा विचार कर, मग जमतं पण लग्न. बरेचदा काय होतं, आता ही जी नवीन जनरेशन मध्ये पण बरेच मुलं गुरुजीपणा करतात, म्हणजे काय पूजा सांगणं वगैरे, भटगिरी करतात. बरोबर. त्यांना मुली मिळत नाही, त्यांना त्या कामाची लाज वाटते. मग ते त्यांच्या समाजामध्ये एकदा लेक्चर दिलं की आपल्याला कसं काय अपलिफ्टमेंट करता येईल मुलींनी लग्न करून येण्यासाठी, त्या गोष्टी बोलाव्या लागतात. मुलींना सांगावं लागतं की त्या कामात कुठल्याच कामाची लाज वाटून चालत नाही, मिळवतात. आणि आजकाल कसं आहे, गुरुजी लोकांनाही पैसा भरपूर मिळतो. हो, म्हणजे पौरोहित्य करणं हे मुलींनी, म्हणजे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की पौरोहित्य करणं हे काही कमीपणाचं लक्षण नाही. हे उलट कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात म्हणा किंवा कुठलंही दुःख, म्हणजे असं काही कार्य असेल तर पहिले पौरोहित्य करणारा जो काही माणूस असेल तोच तिथे गरजेचा आहे, कारण त्याच्याशिवाय तो विधी पूर्ण होऊ शकत. हा आपला भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे, अविभाज्य भाग आहे. आणि त्यांनी तो ऍक्सेप्ट करून पुढे चाललं पाहिजे. दॅट इज द ऍडजस्टमेंट आपण जे मगाशीपासून बोलतो. आणि ह्याच्यामध्ये तेच असतं की मुलींना असं नको तसं नको. मग मुलं अटी आणि शर्तींवरती रिलेशन्स डेव्हलप नाही राहू शकत. अटी आणि शर्ती राहिल्या तर मग ते रिलेशन डेव्हलप नाही राहणार. बरोबर. मग तो आपण जसं म्हणतो ना, जसं आपला क्वेश्चन होता की लग्न हा फक्त सेलिब्रेशन, लग्न सेलिब्रेशन झालं की नातं संपलं, आणि त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती आल्या की ते संपलं नातं. तुम्हाला
सेलिब्रेशन नंतर रिअल लाईफ सुरू होतं. एक्झॅक्टली. आणि ते पण ऍक्सेप्ट झालं ते, पाहिजे की रिअल लाईफ हे आहे. हा, म्हणजे तिथे तुम्ही वाटेल तिकडे काय दाखवायचं ते दाखवा, हा, पण इथे तुम्हाला जमिनीवरच उभं राहायचं आहे, कामं करायचीच कामं आहेत, करायचीच आहे. घरातली दोघांनाही करायची आहे, हो, आपोआप होणार नाहीये. नाहीये. ते तिथे यावंच लागतं. हम्म, तर सेलिब्रेशनला खूप सारं महत्व देऊन काहीच कामाचं नाही. नाहीये. त्याच्यामध्येच खूप पैसा आणि वेळ जातो आणि 8 दिवसात लग्न मोडतं. हो हो हो. आणि जे माहिती पाहिजे की प्रीमॅरिटल काउन्सिलिंग, ऍडजस्टमेंट, ते माहितीच नाही राहत. हम्म, आणि प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या पार्टीला नावं ठेवते. नाव ठेवते आणि बस तेच होत जाते की एक्झॅक्टली त्याच्यामधलं धागाच पकडला जात नाही, नुसतं ताणलं जातं दोन्हीकडनं आणि ताणलं जातं. सगळंच सुपरफिशियल आहे, हम्म, है ना. बरोबर बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे वळू मॅडम आपण आपल्या. असं म्हणतात की बायका सगळं काही सहन करू शकतात पण धोकादाडी नाही सहन करू शकत. पण आजच्या काळात आता जे काही आपण म्हणतो जेनझी, ऍक्च्युली बोललं नाही पाहिजे जेनझी हा प्रकारच नाहीये, तो एक शब्द प्रचलित केला म्हणून झाला. पण आजच्या या काळात बऱ्याचशा बायकाच ह्या धोकाधडी करण्याचा कारण ठरल्यात. पुरुषांचं प्रमाण कमी झालंय असं तुम्हाला वाटतं का? किंवा वाटत जरी नसेल तर कितपत प्रमाण आणि किती सत्यता आहे यामध्ये? तरी पहिले कसं होतं की साधारण बायकांमध्ये एवढं धाडस नव्हतं आणि करत नव्हतं, म्हणजे धाडस नव्हतं म्हणजे असा खोटेपणा करण्याचं. म्हणजे मी बायका हा धाडसी प्रश्न आहेतच. मी हा प्रश्न का विचारला मॅडम की माझ्या जवळपासचे असे काही मित्र आहेत, मी त्यांच्या काही गोष्टी आहेत, त्यांचं पण डायव्होर्स झालं आहे एक जणाचं, तर त्यांनी त्याचं डायव्होर्सच्या वेळेस त्यांनी एका कोर्टामध्ये केस पाहिली ती. तर ती केस म्हणजे मी त्या पदाचं पण नाव नाही घेत, पण ती जी स्त्री होती ती एका चांगल्या पदावरती कामाला आहे होती. तिने अशा काही गोष्टी केल्या की जेणेकरून फक्त पैसे कमावण्याचं माध्यम म्हणून तिने फक्त लग्न करणं, ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं त्या व्यक्तीकडनं मूलबाळ झालं की मग डायव्होर्स घ्यायचा आणि त्याच्याकडनं ते पैसे उकळायचे. असे जवळपास 7 ते 8 लग्न तिचे झालेले. म्हणून हा प्रश्न मला पडला. मुलं पण आहेत म्हणजे तिला. हो, आणि आता त्या मुलांच्या जबाबदाऱ्यांचं पण कसं आहे की तिने वाटून टाकलेले आहेत. माझ्याकडे एवढं, हे तुम्ही तुमचं सांभाळा, मी कॅपेबल नाही त्या गोष्टींना. म्हणजे ह्या गोष्टी पचतच नाही मुळात. पण ही रियालिटी रिअरेस्ट ऑफ रेअर केस आहे. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता त्याच्यातही तथ्य आहे. काय होतं ना की हे जे आपल्याला अट्रॅक्शन्स वाटतात की अरे छान छान दुकानांमध्ये छान छान वस्तू आहे घ्याव्या वाटतात, मग माझ्याकडे पैसा नाही तर मी चुकीच्या मार्गाने ते घेते. पूर्वी चोरी करायचे पुरुष किंवा बायका, आता असं काय करतात. म्हणजे ती टेंडन्सी बेसिक तुमची ती रॉंग थिंकिंग पॅटर्न डेव्हलप झाले ना की असं होतं. पण पहिले बायका इतक्या पडत नव्हत्या तेव्हा आपण गरीब बिचारी गाय वगैरे म्हणायचो. आता काय काहीच राहिलं. पण आता म्हणजे तरी गरीब गाई आहेत, नाही असं नाही, पण बऱ्याच स्त्रिया अशा नको त्या मार्गाने जातात आहे. म्हणजे आपण स्त्रिया काय म्हणायचं, त्याला पुरुषांची साथ असल्याशिवाय पुरुष प्रश्नच नाही. पण पहिले पार्टनर पण बनतात ना या क्राईम मध्ये, प्रमाण थोडं कमी असेल पहिले, आता किंवा आपल्याला माहिती नसतं. पुढचा प्रश्न मॅडम फार महत्वाचा प्रश्न आहे हा, जो आता फार ट्रेंड मध्ये चाललेला आहे. भारतामध्ये लग्न हा एक संस्कार मानला जातो, महत्वपूर्ण संस्कार आहे, विधी आहे. पण पाश्चिमात्य संस्कृतीचा काही आपल्यावरती एवढा कल वाढत चाललाय की डायव्होर्स पार्टी सुद्धा ट्रेंड मध्ये आल्यात. हे कितपत योग्य आणि अयोग्य वाटते तुम्हाला? म्हणजे मला तर जे डायव्होर्स पार्टी करतील त्यांची खिवच करावी वाटते. कारण की काय पाहिजे तुम्हाला या पार्टीतून? तुम्हाला डायव्होर्स मधनं काय मिळालं? समाधान मिळालं की तुम्हाला तुमची पूर्ण चूक त्या व्यक्तीचीच आहे, तुम्हाला तुमची चूक नाही कळली? आता काय होतं आजकाल, एक लग्न झालं डायव्होर्स झाला, दुसरं लग्न झालं डायव्होर्स झाला, तिसऱ्या लग्नाला पुन्हा मुलगा मुलगी तयारच आहेत. पण त्याच्यातून तुम्ही शिकता काय आहे ते महत्वाचं आहे ना. शिकायला पाहिजे ना की काय झालं, माझी काय चूक आहे. प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती पूर्णपणे चूक नाही राहू शकते. कधी कधी काय होतं की तुमचं दुसरं लग्न झालं की
तो पुरुष पण दुसरं लग्न झालेला असतो. मग त्याला पहिल्या बायकोची आठवण, आपल्याला पहिल्या नवऱ्याची आठवण, असं काही होतं. पण ते समजून घेऊन त्याच्यावर मात करावी लागते. बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की त्यांना पहिल्या पार्टनरची आठवण येते नको त्यावेळी, बरोबर, आणि मग गडबड होते, आणि मग ते सगळं खूप क्लेशदायक आहे. मुलींना वाटतं की डायव्होर्स पार्टी मुलींना किंवा मुलांना एन्जॉय करतो, पण नंतरच्या आयुष्याचं काय? तुम्ही तर एकटे आहात, तेवढ्या तुम्हाला पुरतच ते तुम्हाला face एन्जॉय असतं. तुम्ही कशा करताय? बरोबर बरोबर. त्या ती जिला डायव्होर्स दिला त्या व्यक्तीला दाखवायला लागताय की मी पार्टी केली तुझ्यापासून वेगळं झालं, की मी पार्टी केली की आता आजपासून माझं दुःख गेलं. जातंय का असं दुःख? म्हणजे एखादी व्यक्ती खूपच त्रास असेल तर पार्टी करणं होऊ शकतं नॉर्मल, पण कुठल्याही छोट्या मोठ्या कारणांनी जर तुमचा डायव्होर्स झाला तर तुम्ही पार्टी करणं म्हणजे 12 वाजेपर्यंत पार्टी चालली आणि 12:30 नंतर जर रिअलाइज होत असेल की यार आपण आयुष्यात आता एकटे झालो, आता काय करणार, मग त्या डायव्होर्स पार्टीचा उपयोग काय? नाही, आणि ते मित्रमैत्रिणी तिथे पार्टी पुरतेच एकत्र असतात ना, आणि मग आपण एकटंच आपल्याला फेस करायचं आहे. मग अशा वेळी पुन्हा आईवडिलांची आठवण येते, ज्यांना की आपण आधी महत्व नसतं दिलं. एक्झॅक्टली. जेव्हा आपण त्यांना त्या फेज मध्ये म्हणतो की आता आम्ही आमचे निर्णय घेऊ, तुम्हाला काही समजत नाही आजचं, आम्हाला माहिती आहे कसं चालतं, आमचा निर्णय आम्ही घेऊ, आम्ही काय लहान आहे का, आम्हाला काही कळत नाही का? पण कुठेतरी थोडंसं ऐकायला पाहिजे. थोडक्यात त्या डायव्होर्स पार्टीचा आजच्या पिढीला, म्हणजे जे कोणी पुरुष असेल किंवा स्त्री असतील, त्यांना त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन मार्क आहे त्याचा आन्सरच नाही सापडलेला, आणि त्याचा आन्सर म्हणजे मॅरेज काउन्सिलिंग. हे जर बिफोर डायव्होर्स पार्टी त्यांनी केलं तर त्यांचा संसार टिकू शकतो. अगदी. मी तुम्हाला सांगते की पूर्ण काउन्सिलिंग केलं ना तर बहुतेक क्लायंट्सचं लग्न टिकलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगते एक केस, माझ्याकडे एक गृहस्थ आले, IT मध्येच मी काम करते, ITतलेच होते. तर ते म्हणाले की काल रात्री असं झालं की मी माझ्या बायकोला मारलं, म्हणजे एकच झापड मारली, पण ती पुण्यातच तिचं माहेर आहे, ती निघून गेली, आणि माझ्या वडिलांवरनं आमचा वाद झाला. पण मला खूप वाईट वाटतंय आणि मला काउन्सिलिंग घ्यायचं आणि मला ती जायला नको. तर मॅडम तुम्ही प्लीज तिला फोन करता का आणि बोलवता का? तर मी पहिले त्याचं सगळं ऐकून घेतलं. म्हटलं तू पुन्हा 3-4 दिवसांनी तुझं मन बदलायला नको, मग आपण नंतर बघू. मग तो पुन्हा 3-4 दिवसांनी आला. तो म्हणाला मॅडम नाही तुम्ही करा फोन, मला 4 दिवस झाले झोप नाही येत आहे आणि मी नाही करू शकत कारण की ती उचलणार नाही. म्हटलं तू घरी जाऊन बघायचं. नाही म्हणे मला तुमचीच मदत हवी. मग मी त्या बाईला फोन केला, ती इमिजिएटली काउन्सिलिंगला आली आणि त्यांनी दोघांनी पूर्ण काउन्सिलिंग घेतलं आणि त्यांचं लग्न वाचलं. आणि पण त्यांनी पूर्ण काउन्सिलिंग घेतलं. आणि मग आता काय होतं, कधी पण काही प्रश्न आला ना आयुष्यात की ते मला फोन करतात की मॅडम आता असं झालं आम्ही काय करू, मग दोघं येतात काउन्सिलिंगला. तशीच एक केस आली, एक गृहस्थ होते, बडोद्याला राहायचे, गुजराती. तर तिथे बडोद्याला त्यांचं लग्न झालं होतं, तिथे सगळं तिकडच, आणि मग काय तरी झालं आणि त्यांनी ना बायकोला झापड मारली. आणि बायको तिचंही माहेर बडोद्यातच होतं. ती तडतड करत घरी गेली, आईवडिलांना सांगितलं, आईवडिलांनी पोलीस कंप्लेंट केली. पोलीस आले त्याला पकडून घेऊन गेले. म्हणजे पहिले पकडून नेला, मग त्याला विचारलं सॉरी वगैरे म्हण, मग तो म्हणाला, पण मग त्यांची छतीला 2-4 दिवस तरी जेलमध्ये ठेवायचं. मग तो किती खूप उद्ध्वस्त झाला, 2-4 दिवस जेलमध्ये राहिला वगैरे. मग तो आला, त्यांनी बदली मागितली आणि तो पुण्यात आला, कंपनीला ट्रान्सफर मागितली, आणि तो पहिले माझ्याकडे काउन्सिलिंगला आला. म्हणून मॅडम माझी चूक झाली आणि मला हे लग्न वाचवायचं आहे, तर तुम्ही तिला फोन करा. तर ती माझ्या आईवडिलांचा, बहीण भावांचा कोणाचाच फोन उचलत नाही. मग त्यांनी पहिल्यांदा बायकोचा नंबर दिला, तिने फोन नाही उचलला, तिच्या आईवडिलांनी फोन नाही उचलला. तरी आम्ही 3-4 म्हणजे सेशन्सला केला, म्हणजे ह्या आठवड्यात, मग पुढच्या आठवड्यात, मग त्याच्या पुढच्या आठवड्यात, कारण की असं आम्हाला करता नाही येत. पण आता काही काही केसमध्ये आपण करतो मदत. बरोबर. त्यांनी फोन उचलला नाही, तो इतका उद्ध्वस्त झाला. मग त्यांनी त्या ग्रीफवर काउन्सिलिंग घेतलं की आता हाऊ टू ऍक्सेप्ट, माझी झाली चूक, मला सुधरवायची आहे ती, पण त्या लोकांनी नाही ऐकलं. म्हणजे दोन्ही सिमिलर केसेस होत्या. पण ती मुलगी नाही आली, काउन्सिलिंगला नाही आली, फोनही नाही घेतला, आणि मग त्यांचा डायव्होर्स झाला. म्हणजे कॉपरेशन दोन्ही पार्टीकडनं लागतं. तर असं म्हणजे कोणत्या केसमध्ये काय होईल आपल्याला माहितीच नाही. बरोबर. आपल्याला पण माहित नसतं की ह्या केसचा पुढे जाऊन रिझल्ट काय लागणार. पुढचा आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारतो मॅडम. आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की फोन चेक करणं हा प्रायव्हसीचा मुद्दा असू शकतो का, आणि जर असला
तर त्याचा अर्थ असा होतो का की आपण आपला कुठला तरी धोका किंवा आपलं काहीतरी गोष्ट लपवतोय आपल्या जोडीदाराकडनं, असा त्याचा अर्थ होतो का? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रायव्हसी? काय आहे? आपल्या दोघांचं लाईफ एकमेकांबरोबर असलं तेच प्रायव्हेट आहे ना. त्याच्यामध्ये पण प्रायव्हसी का हवी? इथे पूर्वीच्या काळी काय होतं, राजे वगैरे प्रायव्हसी ठेवायचे. युद्धाला जाताना किती इंटेन्सिटी आहे वगैरे हे राणीला नाही सांगायचे. काही गोष्टी 100% मंत्र्यांबरोबर बोललेलं राणीला नव्हते सांगत, कारण की त्यांना ते थांबवावंच लागायचं. दॅट प्रायव्हसी इज ओके, दॅट इज नॅचरल, दॅट इज एक्सपेक्टेड. आज आपल्यामध्ये असं काही आहे का की जे ऑफिसमधलं काही महत्वाचं आहे आपण बोलू नाही? आज मी तुम्हाला सांगते, माझा भाऊ एअरफोर्समध्ये आहे, मामी भाऊ. तर तो ऑपरेशन सिंदूरच्या लढाईवर गेला. पण तो पठाणकोटला होता. त्याची बायको नागपूरला, फॅमिली नागपूरला. तर तो मुलगा त्याचा 10वी झाला, तर तो म्हणाला आई मी बाबांकडे जातो. तर मग हिने फ्लाईटमध्ये बसवून दिलं. तो पठाणकोटला उतरला, 2-3 दिवस राहिला वडिलांबरोबर. मग एक दिवस त्याचा फोन आला की बाबा कालपासून आलेच नाही घरी, कुठे आहे माहित नाही. आणि तेव्हा ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच नव्हतं झालं, हिलाही माहित नाही. मग अशा वेळी त्यांनी प्रायव्हसी पाळणं गरजेचं आहे, कारण की ते देशहिताचं आहे. मग ती गेली फ्लाईटनी, आपल्या आई वडिलांना घरी आणलं, मुलीजवळ ठेवलं, ती फ्लाईटनी गेली, त्याला घेऊन आली, म्हणे बाबा काहीतरी महत्वाच्या कामाने गेले असतील, जाऊ दे. तिला माहितीच नाही. ऑपरेशन सिंदूर झाल्यावर त्यांनी फोन करून सांगितलं की मी तिकडे जाऊन बॉम्बिंग करून आलो म्हणून. मग अशा वेळी प्रायव्हसी इज निडेड. पण जेव्हा तुमच्या दोघांचं रिलेशन आहे त्याच्यामध्ये ऑल टाइम ट्रान्सपरन्सी इज निडेड. की ट्रान्सपरन्सी टू व्हॉट एक्सटेंट? टू एव्हरी एक्सटेंट. त्याच्यामुळे काय आहे, बेसिकच आम्ही जेव्हा लग्नाचं सांगतो तेव्हा आपण काय बघतो, लग्नामध्ये काय हवं, सगळ्यात पहिली गोष्ट काय हवी. सप्तपदी जशी आपल्याला सुसंस्कृतीने सांगितली आपल्याला, तशी आम्ही मॅरेज सप्तपदी तयार केली की लग्न वाचवायचं आहे. ती आम्ही प्रत्येक मॅरेज काउन्सिलिंग मध्ये घेतो, टिपिकल आहे. त्याच्यातलं पहिलं पाऊल काय आहे, त्याचा एक ट्रायंगल आहे. पहिलं आहे प्रेम, ट्रायंगलचा एक टोक. दुसरं आहे आदर आणि तिसरं आहे विश्वास. की आमचं एकमेकांवर, वी लव्ह इच अदर, देर इज रिस्पेक्ट फॉर इच अदर अँड देर इज ट्रस्ट. पण ऍज अ काउन्सिलर आय हॅव ऍडेड वन मोर थिंग टू इट, की हे तिन्ही असलं तरी देर शुड बी ऑनेस्टी. हे तिन्ही आहे, पण कुठेतरी थोडंसं खोटं बोलायची सवय असू शकते. पैसे खर्च केले, काही ना काही ड्रेस आणला, मग सांगितलं 2 महिन्यांनी, काहीच नाही, किंवा दोघांपैकी कोणी पण. तर ऑनेस्टी इज एक्सपेक्टेड आणि दॅट इज वेअर द ट्रान्सपरन्सी कम्स. आणि ती काही फरकच नको पडायला, प्रश्नच नाही, फरकच नको पडायला. बघा नका बघू, बघायची इच्छा हो न हो, काही फरकच नको पडायला आपल्याला एकमेकांमध्ये. आता ह्याच्यामधली पण एक केस सांगते की आता 2025 मध्ये एक केस आली. ते दोघां नवरा बायकोंमध्ये छान ट्रान्सपरन्सी होती, सगळं छान होतं. ती टीव्ही बघत बसली होती. 2 वर्षाची मुलगी आहे त्यांना, नाही सॉरी मुलगा आहे. तर तो झोपला होता, नवरा काहीतरी करतोय, तर त्याचाही फोन होता. तिने जस्ट बघितला, बघता तर तिला मुलगी, म्हणजे दुसरी मुलगी, त्याच्याबरोबर ते तिचे फोटो वगैरे दिसले. शी वॉज शॉक. ती म्हणाली हे काय आहे? तो म्हणे माझ्या फोनला कशाला हात लावला? ती म्हणे आतापर्यंत चालत होतो, म्हणे हाताने चालला. ती आली की लगेच काउन्सिलिंगला की मॅडम हे काय आहे? म्हणजे तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवावीच लागते, नाही तर क्वेश्चन आहे का नाही आहे. म्हणजे फोन नव्हते तरी ट्रान्सपरन्सी राहतच होती आणि लपवणारे लपवतच होते. फोन इज द वन आस्पेक्ट है ना. बरोबर. तर ते आहे महत्वाचं. काही गोष्टीत म्हणजे तुमचा कोणत्या प्रकारचा जॉब आहे, समजा बायको पोलीसमध्ये आहे किंवा कशा ठिकाणी, ती काही गोष्टी नाही सांगणार नवऱ्याला. ती ट्रान्सपरन्सी राहणार आहे तिकडे की मला नाही सांगता येणार, मी नाही विचारणार तुला, बिकॉज दॅट इज रिलेटेड टू युअर जॉब. पण बाकी दोघांच्या रिलेशनशिप मध्ये हवी है ना. बरोबर. थँक्यू मॅडम, की खूप महत्वाचा मुद्दा होता की प्रायव्हसी कुठल्या गोष्टींमध्ये असावी, हा क्लिअर थॉट अजूनही लोकांना कळत नाही. तुमच्या माध्यमातून तो त्यांना कळेल. आणि नवरा बायकोंनी तर प्रायव्हसी मध्ये असे क्वेश्चनिंग केलेच नाही पाहिजे की फोन का चेक करतो. चेक करायची गरजच नाहीये ना. तुम्हाला जेव्हा विश्वास आहे तर मग आता माझा फोन कधी पण पडला असतो, माझा नवरा केव्हाही कोणाला करायचा असला
तो मला मागतो, मी पण त्यांचा फोन बघते, म्हणते की मला हे मुलांशी बोलायचं आहे, काय पण सुरूच असतं असं व्हायलाच हवं. आणि हे आपल्याला आपल्या वागण्यात आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढीला शिकवायचं आहे की दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॅरेज. जेव्हा दोन्ही मॅरेज म्हणजे काय की समजा आता माझ्यामध्ये काही गुण आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीत कुठले गुण आहे की ती इंजिनियर आहे, तिला ड्रॉइंग छान येतं, मग तिच्या गुणांची कक्षा आणि तिचं लग्न झाल्यावर तिची आणि तिच्या नवऱ्याची मिळून मोठी कक्षा होते आणि मग दोघांचं लाईफ त्या दोन्ही गोष्टी दोघांमध्ये कॉमन व्हायला लागतात, यायला लागतात, एकमेकांकडनं शिकतो. मॅरेजमध्ये काय असतं की मॅरेज इज अन इन्स्टिट्यूशन आणि इन्स्टिट्यूशन मध्ये समजा शाळा ही इन्स्टिट्यूशन आहे, समजा नाही म्हणजे आहेच. शाळेमध्ये जाऊन आपल्याला काय मिळतं, आपल्याला मित्रमैत्रिणी मिळतात, टीचर मिळतात, आपल्याला शिकायला मिळतं, आपण पुढच्या वर्गात जातो, मग आपल्याला 10वी झाली की सर्टिफिकेट मिळतं, मग 12वी झाली की दुसरं सर्टिफिकेट मिळतं, मग कॉलेजमध्ये झाल्यावर डिग्री मिळते, कारण कॉलेज इज ऑल्सो अन इन्स्टिट्यूशन, दीज आर द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. सो मॅरेज इज ऑल्सो अन इन्स्टिट्यूशन, जिथे आपल्याला पहिले आपण जन्माला येतो तर आपण मूल म्हणून राहतो, ते सर्टिफिकेट आहे, मग नातू नातवंड जे काय असेल, नात, मम्मा भाची भाचा, असं करत करत आपण लग्न करतो हे एक डिग्री मिळते, मग आई वडील झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन मिळतं, आजोबा झालं की डबल पोस्ट ग्रॅज्युएशन मिळतं. हे सगळं आपल्याला त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं, आपली संस्कृती, जबाबदाऱ्या, रिस्पेक्ट देऊन सगळ्यांशी बोलणं, समाजात कसं वागायचं, हे सगळं आपल्याला लग्नामुळे कळतं. लग्नाच्या आधी आपल्याला ते खूप सारं माहिती नसतं, काही माहिती असलं तरी. मग तिथे जबाबदारी पडते, मेहनतीचं महत्व कळतं, शिस्त पाळायला कळते, तर हे सगळं आपण लग्नामधनं शिकतो. पण हे सगळं आज कोणाला सांगणार आहे, हे सगळं आम्ही प्रीमॅरिटल काउन्सिलिंग मध्ये सांगतो, बरोबर. पण बाकी आई वडील आपल्या वागण्यातनं दाखवतात, पण आई वडिलांची भांडणं होत असली की मुलं लग्नाला तयार नाही होत. तर आपल्याला जर अपेक्षा असेल की माझ्या मुलांनी उद्या लग्न केलं पाहिजे, तर आज आपली जबाबदारी की आपण जास्त भांडायला नको, ऍडजस्टमेंट करायला पाहिजे, ती समजूतदारपणा आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे.